चला सुरुवात करूया. लेक्चर 3 पार्ट 4 सेल द युनिट ऑफ लाईफ आपण स्टार्ट केलाय. एकदम हळूहळू स्पीडने आपण याच्यामध्ये चाललोय. डिटेल इन्फॉर्मेशन या सेल द युनिट ऑफ लाईफचे आपण घेतो आहोत. आता या ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स आहेत एनसीईआरटी सोडून ऍडिशनल, जेणेकरून या चॅप्टर वरती दिस इज द बेसिक चॅप्टर ऑफ युअर ऍटलीस्ट झुलॉजी. ठीक आहे ना. झुलॉजी मधील अॅनिमल आणि प्लांट सेल दोन्हीसाठी सुद्धा हा बेसिकच चॅप्टर ठरेल, कारण वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनिल्स आपण कशाला म्हणतो? मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह अँड लिव्हिंग सबस्टन्सेस और लिव्हिंग ऑर्गन्स विच आर प्रेझेंट विदिन द सेल आर सेल्युलर ऑर्गॅनिल्स. तर या ऑर्गॅनिल्स कशा तयार होतात, त्यांचं इंटर रिलेटेड फंक्शन कसे असतात, एक दुसऱ्यावरती डिपेंडन्स कसं असतं, जसं की लायसोझोम्स, दीज आर इनडायरेक्टली प्रोड्यूस्ड बाय युअर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि सेकंडली तुमचा मेनली इट इज प्रोड्यूस फ्रॉम गोल्गी कॉम्प्लेक्स, कारण त्याचं प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग हे सगळं कुठे होणार? तर गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये होणार. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हेसिकल्स त्याच्यामध्ये तयार होतात. म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टम कशी आहे किंवा एंडोमेम्ब्रेन सिस्टम कशी तयार झाली आहे की एकमेकांचे फंक्शन हे इंटर रिलेटेड आहे, म्हणजे एकमेकांवरती डिपेंड असतील, त्यांचं क्लोज असोसिएशन असतात. मग बाकीचे जे लायसोझोम सारखे स्ट्रक्चर असतील, व्हॉट एव्हर, जितके काही सेल्युलर ऑर्गॅनिल्स असतील त्यांचे फंक्शनिंग जर आपल्याला व्यवस्थितरित्या प्रॉपर पद्धतीने जर समजलेत, तर झुलॉजी आणि बॉटनीमध्ये जिथेही कुठे संबंध, पर्टिक्युलरली आता तुमचा हा घेऊ आपण प्रोसेस ह्युमन फिजिओलॉजी मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी या चॅप्टर मधून क्लिअर होतील. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा, आपण या चॅप्टरच्या डिटेल्स मध्ये याच्यासाठी जातो की प्रत्येक गोष्ट छोटी ना छोटी गोष्ट तुम्हाला माहिती हवी. आता नॉर्मली आपण काय शिकतो? गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, कुणी दिलंय? कॅमिलो गोल्गीने दिलंय. कुणामध्ये शोधलंय? तर त्या आउलमध्ये शोधलं, बार्न आउलमध्ये शोधलंय. ठीक. वेल, नंतर इन शॉर्ट याला प्रोसेसिंग युनिट म्हणतात, पॅकेजिंग युनिट म्हणतात. ह्या थोड्या सुपरफिशियल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असतात, परंतु ऍक्च्युअल त्याच्यामध्ये कुठल्या प्रोसेसेस होतील किंवा कुठले एन्झाईम्स आहेत का, किंवा वेगवेगळे जसे त्यांचे व्हेसिकल्स असतात किंवा सिस्टर्नी असतील किंवा ट्युब्युलर फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतील, त्याच्यामधले एन्झाईम्स आहेत का, त्याच्यामध्ये वेगवेगळे फेसेस, त्या फेसेसमध्ये तयार झालेले तुमचे प्रोटीन्स जे असतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये ते कसे अटॅच होतात, या सगळ्या डिटेल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दॅट इज वाय वी विल टेक बिट मोर टाइम फॉर एव्हरी सेल्युलर ऑर्गॅनिल फॉर एक्सप्लेनेशन. प्रत्येक सेल्युलर ऑर्गॅनिल साठी आपण थोडासा जास्त वेळ याच्यामध्ये घेणार. ठीक आहे ना. तर आजच्या लेक्चरमध्ये, लेक्चर 4, आपण फक्त गोल्गी कॉम्प्लेक्स या सेल्युलर ऑर्गॅनिलला बघू. ठीक आहे. चला पुढे जाऊ. इथे तुम्हाला गोल्गी कॉम्प्लेक्स हे ऑलरेडी तुम्ही तुमची जी सेल आहे त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, एक शीटच्या स्वरूपात प्रेझेंट असणार, याला आपण गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणतो. आता गोल्गी कॉम्प्लेक्स इनफॅक्ट आहे काय, त्याला डिटेलमध्ये आपण स्टडी करू. चला, गोल्गी कॉम्प्लेक्स कुणी शोधलाय माहिती आहे तुम्हाला? लो स्टँडर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही शिकलात. गोल्गी कॉम्प्लेक्स, दिस टर्म कॅमिलो गोल्गी 1898 यांनी कशामध्ये स्टडी केली आहे? सेरेब्रल कॉर्टेक्स ऑफ ब्रेन बार्न ऑल. ऑल म्हणजे काय? घुबड. त्या घुबडाच्या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये स्टडी करत असताना त्यांना एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर सापडलं की ज्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स प्रेझेंट होते किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, पर्टिक्युलरली आपण बोलू रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याच्यामध्ये जे प्रोटीन सिंथेसिस होणार, कारण आपण रायबोझोमला प्रोटीन फॅक्टरी म्हणतो. आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपण त्याला का बोललो? कारण ऑन द सरफेस ऑफ दॅट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सम पोर्शन आय विल से, त्याच्यावरती तुम्हाला एक ग्रॅन्युलर स्ट्रक्चर दिसतात, आणि ते ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स आर नथिंग बट युअर रायबोझोम्स. आणि रायबोझोम्स कशाने बनलेले असतात? आरएनएस अँड प्रोटीन्स. म्हणजेच इन शॉर्ट युअर रायबोझोम्स इन बोथ सेल, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल, दोन्हीही सेलमध्ये त्यांचं फंक्शन काय असणार? सिंथेसिस ऑफ प्रोटीन. मग ते जे प्रोटीन तयार होतात तर त्यांचं प्रोसेसिंग गरजेचं असेल का? येस, इट विल टेक प्रोसेसिंग. आता त्याची प्रोसेसिंग जर करायची असेल तर जो सेल्युलर ऑर्गॅनिल वापरला जाणार तो सेल्युलर ऑर्गॅनिल म्हणजे तुमचा गोल्गी कॉम्प्लेक्स. तर कुणी शोधलाय? कॅमिलो गोल्गी. आणि त्यांनी शोधला म्हणून ते जे स्ट्रक्चर, एक पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नियर द न्यूक्लियस किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ जे स्ट्रक्चर सापडलं त्याला गोल्गी ॲपॅरेटस किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स असं एक नाव देऊन दिलं, किंवा त्याला सिम्पली गोल्गी बॉडी असं सुद्धा म्हणतात. नॉर्मली यांचा जो काउंट असतो गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी किंवा गोल्गी ॲपॅरेटस, पर्टिक्युलरली एका सेलमध्ये एक गोल्गी कॉम्प्लेक्स हे नॉर्मली प्रेझेंट असेल. होऊ शकेल की इट डिफर्स अकॉर्डिंग टू सेल टाईप. सेल टाईप नुसार ते बदलत सुद्धा, काही सेलमध्ये 2 सुद्धा असतील, आणि त्यांच्यामध्ये ज्या सिस्टरनी प्रेझेंट असतात, शीट लाईक प्रोसेसेस,
तर त्यांची क्वांटिटी सुद्धा एक डिसाइडेड असेल. इट रेंजेस फ्रॉम 3 to 20, 30 पासून 20 पर्यंत असेल. मग आता हे असण्यामागचं कारण काय असू शकेल? ज्या सेलला जास्त प्रोसेसिंग करावं लागेल किंवा मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह सेल असेल तर त्या मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह सेलमध्ये सुद्धा तुम्हाला याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त दिसणार. मग हे गोल्गी कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर अजून कुणासारखं आहे का? हो. इट लुक्स लाईक ऑर इट अपियर्स लाईक युअर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सारखंच हे स्ट्रक्चर आहे, फक्त इट इज नॉट कॉम्प्लेक्स. त्यांची गुंतागुंतीची काम, इट इज नॉट ब्रांच्ड. दिस गोल्गी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इज नॉट ब्रांच स्ट्रक्चर. जसं की तुमचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुम्ही जर बघितलं तर ते इंटरकनेक्टेड दिसणार. हे असं असणार नाहीये, समजलं? कारण यांचे जे सिस्टरनी असतात त्यांची एक पर्टिक्युलर डायमीटर ठरलेली आहे आणि त्यांच्यामध्ये एक डिस्टन्स सुद्धा मेंटेन असणार. फॉर एक्झाम्पल काय, ही एक शीट असेल, एक अशी दुसरी शीट असणार ऑब्व्हियसली. आणि त्यांचे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या साईडला आपण थोडा बल्जिंग पार्ट दाखवलाय, फुगलेला पार्ट दाखवलाय, ठीक आहे ना? तर साईडला ते बल्ज असतात आणि ह्या शीटच्या स्वरूपात हे प्रेझेंट असतील. आता 3 डायमेन्शनल डायग्राम मला त्याची काढून दाखवता येणार नाही इथे लगेचच, परंतु हे काय झाली, त्यांची पोकळी झाली, म्हणजे अशा उभ्या शीट्स ठेवलेल्या आहेत. आता त्यांच्यामध्ये अंतर सुद्धा इथे कमी झालं माझ्याकडून अंतर, आपण याला चेंज करून घेऊ. यांच्यामधील अंतर सुद्धा हे बऱ्यापैकी जास्त असणार. जी त्यांची डायमीटर आहे त्याच्यापेक्षा इव्हन त्यांच्या मधलं जे डिस्टन्स असेल हे जास्त असेल, ठीक आहे? अशी त्यांची कन्सेंट्रिक अरेंजमेंट केलेली असते नियर द न्यूक्लियस. कन्सेंट्रिक म्हणजे काय, हॅव्हिंग कॉमन सेंटर, ठीक आहे? मग पहिला मुद्दा काय झाला आपला, कोणी शोधलाय तर कॅमिलो गोल्गीनी. केव्हा शोधलाय? 1898. कशामध्ये? सेरेब्रल कॉर्टेक्स ऑफ बार्न ऑwl, राईट? त्यांच्या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये एक स्ट्रक्चर दिसलं त्यांना, त्यांनी त्याला नाव दिलं, ज्या सायंटिस्टनी शोधलं त्याचं नाव त्याला देऊन दिलं, दॅट इज गोल्गी बॉडी. आता गोल्गी बॉडीचे दुसरे नाव आहेत का? हो. गोल्गी बॉडीला दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. काय नाव त्याला? एक तर लिपोकॉन्ड्रिया म्हणा. आता लिपोकॉन्ड्रिया आपण याला का म्हणू? कारण ऑब्व्हियसली हा लिपिड सिंथेसिस करत असावा. लिपिड सिंथेसिस या स्ट्रक्चर मध्ये होतं म्हणून त्याला लिपोकॉन्ड्रिया सुद्धा म्हणतो, जसं की माइटोकॉन्ड्रिया असतो आपला. तसंच या गोल्गी बॉडीला अनदर नेम इज लिपोकॉन्ड्रिया, रिच इन लिपिड. कारण लिपिड सिंथेसिस यांच्यामध्ये होणारच. आणि तसंही स्ट्रक्चर ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स इट इज मेड फ्रॉम गोल्गी बघणार आहोत आपण ते, तरी सुद्धा आलंय लिपोकॉन्ड्रिया नाव आलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये कोण कोण प्रेझेंट असतं तर याच्यामध्ये कशाने बनलेलं असतं? मी लिपिड्स असतात, याच्यामध्ये प्रोटीन्स सुद्धा असतात आणि लिपिड्स आणि प्रोटीन्स बोथ आर प्रेझेंट इन इक्वल प्रपोर्शन. हे दोन्हीही इक्वल प्रपोर्शन मध्ये तुम्हाला गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये दिसणार. अँड अलॉंग विथ दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑल्सो. आणि या कार्बोहायड्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त असेल कुठे नसेल तेही आपण बघू. कारण जे डायग्राम आहे डायग्राम मध्ये एक तुम्हाला मीडियन फेस दिसेल. तुम्हाला एक आयडिया आहे, सिस फेस म्हणजे फॉर्मिंग फेस, ट्रान्स फेस म्हणजे मॅच्युरिंग फेस. हे दोन फेस असतात ज्या सिस फेसने एंट्री करणार, मॅच्युरिंग फेसने तो बाहेर निघणार, आपण बघू ते. आणि मध्ये जे फेसेस दिसतात तुम्हाला त्याला मीडियन फेस म्हणायचे. तर त्या मीडियन फेस मध्ये हे कार्बोहायड्रेट शुगर्स प्रेझेंट असतील आणि हे शुगर्स काय करतात, जेव्हा प्रोटीन्स रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून व्हेसिकलच्या स्वरूपात जेव्हा एंट्री करतील सिस फेसनी, तर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करण्यासाठी त्यांच्यामध्ये ऍडिशन, प्रोसेस करणे म्हणजे काय, काहीतरी घटक त्याच्यामध्ये ऍड करणार, काहीतरी सबस्टन्सेस ऍड करणार, एन्झाइम्स एन्झायमॅटिक ऍक्शन्स तिथे होणार. तर पर्टिक्युलरली शुगर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होतात. म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये मेजर हे 3 पार्ट असतील. इक्वल प्रोपोर्शन मध्ये लिपिड आणि प्रोटीन्स असतील. मग आता रिच इन लिपिड, त्याच्यामुळे आपण याला म्हटलो लिपोकॉन्ड्रिया, बरोबर. नंतर याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज डिक्टिओझोम. प्लांट गोल्गी बॉडी. एनिमल मध्ये आपण सरळ त्याला गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणा किंवा गोल्गी बॉडी म्हणा, परंतु प्लांटच्या केसमध्ये अनदर नेम इज गिवन. लक्षात ठेवायचे, गोल्गी बॉडी इन केस ऑफ प्लांट इज टर्म्ड एज डिक्टिओझोम. ठीक, ओके. फाउंड इन ऑल यूकॅरियोटिक सेल्स एक्सेप्ट आरबीसीज. आता प्लांट मध्ये प्रेझेंट आहे डिक्टिओझोम म्हटलो आपण त्याला, एनिमल मध्ये प्रेझेंट आहे त्याला गोल्गी बॉडीज किंवा ॲपॅरेटस म्हटलो. हे सगळे यूकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असणार, ठीक आहे. परंतु कशामध्ये ऍब्सेंट असणार तर आरबीसीज मध्ये ऍब्सेंट असणार. काय ऍब्सेंट असणार हाही प्रश्न पडायला पाहिजे. कारण गोल्गी कॉम्प्लेक्स पासून एक स्ट्रक्चर तयार होत आहे, अँड दॅट इज लायसोझोम. तर ते लायसोझोम याला ब्रेक करते. आणि आरबीसी तर हा आपला हिमोग्लोबिन कंटेनिंग कंपाऊंड आहे की विच कंडक्ट युअर ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू युअर सर्क्युलर युअर सेल्युलर पार्ट. प्रत्येक सेल पर्यंत तो ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करेल. तर त्याच्यामुळे आरबीसी मध्ये हा तुमचा लायसोझोम इज ऍब्सेंट. देअर बाय गोल्गी कॉम्प्लेक्स इज ऍब्सेंट.
स्ट्रक्चर ऑलरेडी सांगितलं आपण, याचं स्ट्रक्चर इट इज सिमिलर टू एससीआर. का असतं ते बोललो आपण, किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स काय असेल तर एससीआर हा कॉम्प्लेक्स दिसेल, गुंतागुंतीचा किंवा ब्रांच दिसेल, परंतु हा एक शीटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल. राईट, ओके. मोस्ट सेल्स हॅव वन गॉल्गी कॉम्प्लेक्स, हे आपण सांगितलं. जवळपास जास्तीत जास्त सेलमध्ये एकच गॉल्गी कॉम्प्लेक्स, गॉल्गी बॉडी प्रेझेंट असेल. पण काही सेल्स असतील की जे जास्त ऍक्टिव्ह असतील मेटाबॉलिकली, त्यांच्यामध्ये होऊ शकेल 2 असतील 3 असतील, पण नॉर्मली मोस्ट ऑफ द सेल पजेस वन गॉल्गी कॉम्प्लेक्स. राईट. मोस्ट मोर एक्सटेन्सिव्ह इन सेल्स दॅट सिक्रेट प्रोटीन्स अँड एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. आपण सांगितलं हे एक्सटेन्सिव्ह स्ट्रक्चर कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट असणार की ज्या सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहेत, म्हणजेच काय, ज्या सिक्रेट करतात, प्रोटीनला सिक्रेट करतात. आता प्रोटीन सिंथेसिस करायचं म्हणजे सेल कशी असावी लागणार, मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असायला लागणार, बरोबर ना. आणि त्या जे तयार झालेले प्रोटीन आहेत की त्यांना ते एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सोडून द्यायला लागतात. एक्झोसायटोसिस या प्रोसेसने. कुठली प्रोसेस होणार, एक्झोसायटोसिस. आपल्याला सर्व डिटेल्स बघायचे आहेत, फक्त आपण इंट्रोडक्शन घेतोय आता याचं आणि 1 by 1 पॉइंट्स त्याचे कव्हर करतो. ठीक आहे. एक्झोसायटोसिस, एक्झो मीन्स बाहेर, लास्ट लेक्चर मध्ये आपलं झालंय. एक्झो मीन्स बाहेर, कुणाच्या बाहेर, सेलच्या बाहेर. सेलच्या बाहेर काय प्रेझेंट असणार, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. त्या फ्लुइड मध्ये जे प्रोटीन तयार करणारे जे काय स्ट्रक्चर्स असतील तर त्या ठिकाणी यांचं स्ट्रक्चर कसं असणार, एक्सटेन्सिव्ह असणार किंवा क्वांटिटी सुद्धा त्यांची जास्त असू शकेल. ठीक. वेल, इट इज ऑल्सो कॉल्ड एज झोन ऑफ एक्सक्लुजन. या गॉल्गी बॉडीजला झोन ऑफ एक्सक्लुजन सुद्धा म्हणतात. का म्हणतात, जर तुम्ही कंप्लीट सेलचं स्ट्रक्चर बघितलं तर ज्या ठिकाणी तुम्हाला गॉल्गी बॉडी दिसेल तर गॉल्गी बॉडी प्रेझेंट असणाऱ्या ठिकाणी जवळजवळ त्याच्या आजूबाजूला बाकीचे सेल्युलर ऑर्गॅनिक हे डिस्टंटली लोकेट असतात, दूर दूर ठेवलेले असतात. त्यांच्या जवळपासचा एरिया हा ब्लँक असतो, म्हणजे एम्प्टी असतो, तिथे कुठलेही ऑर्गॅनिक प्रेझेंट असत नाही. अँड ॲज देर इज अ ॲब्सेन्स ऑफ various cellular organelle surrounding your Golgi body, this zone is called as zone of exclusion. Zone of exclusion का म्हटलं कळालं तुम्हाला, कारण गॉल्गी बॉडी ही थोडीशी सेपरेट राहणार, त्याच्या आजूबाजूला बाकीचे सेल्युलर ऑर्गॅनेल असत नाही. दॅट्स व्हाय इट इज झोन ऑफ एक्सक्लुजन. ठीक, इथपर्यंत हे कळालेलं असावं. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट काय सांगताय, गॉल्गी कॉम्प्लेक्स इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स. 3 पार्टनी ही बनलेली असेल. कोणत्या स्वरूपात, सी इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला वेसिकल सुद्धा दिसतात, बरोबर. हे व्हेसिक्युलर स्ट्रक्चर, दिस वन. नंतर तुम्हाला हे जे दिसत आहेत इथे बल्जिंग पार्ट दाखवलाय आपण, तर हे शीटच्या स्वरूपात तुम्हाला प्रेझेंट दिसेल, लॅमिना. मग याला तुम्ही सिस्टर्न म्हणा आणि त्याचा प्लुरल फॉर्म म्हणजे सिस्टर्नी. अशा शीट्स ठेवल्या. आता एक ऑब्झर्व करायचंय, ही एक सिस्टर्नी आणि ही एक सिस्टर्न, या दोघांमध्ये डिस्टन्स तुम्हाला दिसेल, ते असे एकमेकाला चिपकलेले नसतात. यांची डायमीटर जे काय असेल, सी व्हेरी नंबर दिलाय, डायमीटर इज 0.5 to 1 मिलीमीटर. यांची जी डायमीटर असेल ही डायमीटर किती आहे, 0.5 to 1 मिलीमीटर इतकी डायमीटर ह्या प्रत्येक सिस्टमची असणार. क्लिअर आहे. आणि या दोन सिस्टम मध्ये म्हणजेच कसं, ही एक सिस्टम आणि ही अनदर सिस्टम. तर यांची डायमीटर किती सांगितली, यांची डायमीटर बोललो आपण 0.5 to 1 मिलीमीटर, परंतु यांच्यामध्ये डिस्टन्स हे इव्हन त्याच्यापेक्षा मोर असणार, म्हणजे 20 to 30 नॅनोमीटर. सॉरी, मी इथे मिलीमीटर म्हटलंय, एक्स्ट्रीमली सॉरी, इट इज नॅनोमीटर. आणि यांचं डिस्टन्स किती इथे 20 to 30 नॅनोमीटर, म्हणजे त्यांच्यामधलं स्पेसिंग जास्त झालं इव्हन त्यांच्या डायमीटर पेक्षा सुद्धा. ठीक, ओके. दीज आर फ्लॅट डिस्क शेप. 3 पार्ट कुठले सांगितले आपण, एक तर यांची सिस्टर्नी आहे, एक वेसिकल्स आणि तिसरे टिब्यूल्स. ट्युब्युलर फॉर्म मध्ये सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ते प्रेझेंट दिसतील. क्लिअर. काय बोललो आपण, दीज आर फ्लॅट, सिस्टर्नी आर फ्लॅट डिस्क शेप. डिस्क सारखं दिसतंय तुम्हाला, फ्लॅट आहे. मेनी सिस्टर्स आर अरेंज्ड इन अ स्टॅक और पॅरलल टू इच अदर. सी, हे सगळे एकमेकाला पॅरलल ठेवलेले आहेत, हे एकमेकाला पॅरलल असतील. अजून एक काढू आपण, हे एकमेकांना कशा काढलेले आहेत, पॅरलल अरेंजमेंट यांची असेल. त्यांच्यामध्ये स्पेसिंग असणार, डायमीटर पेक्षा मेनी फोल्ड देयर विल बी स्पेस इन बिटवीन 2 सिस्टर्स. कसे, डिस्क शेप, शीटच्या स्वरूपात, पॅरलल एकमेकांना, विथ स्पेसेस. राईट. डेन्स ओपेक मटेरियल इनसाइड द सिस्टर्न इज नोन. आता या सिस्टर्नच्या मध्ये एक ओपेक म्हणजे कसं सांगू शकतो आपण की जेली असते, जेली. तर जेली मधून आपल्याला ट्रान्सपरंट असते का जेली, आरपार दिसतंय का, नाही, ते ओपेक रिजन त्याला म्हणतो आपण. असा एक ओपेक सबस्टन्स यांच्यामध्ये प्रेझेंट असणार, अँड दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज नोड. ठीक आहे. आपण याचे डिटेल्स बघतोय, त्याच्यामुळे आपण कुठलाच पॉईंट याच्यामध्ये वगळणार नाही. व्हेरिड नंबर ऑफ सिस्टर्न 3 to 20.
ऑलरेडी बोललो आपण की सेल वाईज डिफर करेल. एखाद्या सेलमध्ये 3 पासून 20 पर्यंत सिस्टर्निया प्रेझेंट असू शकतील. कशावर डिपेंड करेल? डिपेंडिंग ऑन देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. मेटाबॉलिकली फार ऍक्टिव्ह असेल किंवा प्रोटीन सिंथेसिस खूप जास्त व्हायचं असेल त्या सेलमध्ये, तर त्या सेलमध्ये ऑब्व्हियसली यांचं प्रमाण सुद्धा जास्त असेल, यांची क्वांटिटी ही जास्त असणार. राईट? ओके. सिस्टर्ने आर सेपरेटेड बाय, सांगितलं आपण, द गोल्गी सिस्टर्ने आर कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड नियर द न्यूक्लियस. फॉर एक्झाम्पल, दिस इज कन्सिडर युअर न्यूक्लियस. कन्सिडर दिस ॲज अ न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या भोवती कॉन्सेंट्रिकली यांची अरेंजमेंट असणार. कंसेंट्रिक अरेंजमेंट, दिस अरेंजमेंट. अजून एक काढू आपण. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड कंसेंट्रिक. कंसेंट्रिक म्हणजेच काय? हॅव्हिंग कॉमन न्यूक्लियस. म्हणजे आपण या न्यूक्लियस पासून जर असं एक सर्कल टाकलं तर या सर्कलचं सेंटरही सेम आहे आणि दुसऱ्या सर्कलचं सेंटर सुद्धा सेमच असणार. म्हणजेच हॅव्हिंग कॉमन सेंटर. कंसेंट्रिक अरेंजमेंट आपण याला म्हणू. ठीक आहे. मग न्यूक्लियसच्या जवळ कॉन्सेंट्रिकली ह्या अरेंज झालेल्या असतील. पुढे नेक्स्ट, कॉन्व्हेक्स सरफेस. कॉन्व्हेक्स सरफेस आपण डायग्राम मध्ये डायरेक्टली जाऊ. ओके, मॅच्युरिंग फेज एंड ट्यूब्युल्स. वेल, पुढे चला डायग्राम बघू द्या मला. कुठे टाकली डायग्राम? नो, अरे इथे बघू शकता तुम्ही. या डायग्राम मध्ये आपण बघू यांचे सिस फेस कुठला, किंवा त्याला म्हटलं आपण एंट्री फेस. वेल, ठीक. आता हे दोन फेसेस याच्यामध्ये दिसतात. इथे सेंटरला आपण सांगितलं की मधले जे सिस्टम्स असतील तर त्यांना तुम्ही म्हणा मीडियन फेस किंवा मीडियल सिस्टम म्हणू शकता. आणि इकडे ज्या ठिकाणी तुम्हाला ग्लोब्युलर स्ट्रक्चर दिसतात, वेसिकल्स दिसतात, तर हा फेस कोणता झालाय? ट्रान्स फेस झालाय. का झाला ते आपण बघू. आणि वेल, एक याची ओळखण्याची गुण, जो कॉन्केव असेल, ठीक, सी हियर, कॉन्व्हेक्स सरफेस ऑफ सिस्टम, convex surface of system which are towards the nucleus is called as cis or forming face. Convex म्हणजे काय? की हे कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर कशाला म्हणतो आपण? समोर लाईक दिस. अशी जी अरेंजमेंट असेल, हा झाला याचा कॉन्व्हेक्स सरफेस. तर कॉन्व्हेक्स सरफेस तर याच्या आजूबाजूला इथे असं समजू. वेल, डायग्राम मला बाजूला घेऊ द्या. एक मिनिट. हा कॉन्व्हेक्स सरफेस, ही त्याची एक सिस्टम. ठीक आहे. आणि इथे दिस इज युअर न्यूक्लियस. याला न्यूक्लियस म्हणा. तर या न्यूक्लियसला फेस करणारा जो फेस असेल, याला फेस करतोय, या डायरेक्शनने दिसतोय, तर या फेसला तुम्ही म्हणायचं सिस फेस, किंवा त्यालाच म्हणा तुम्ही फॉर्मिंग फेस किंवा एंट्री फेस म्हणून सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. फॉर्मिंग फेस. क्लिअर आहे. आणि हा कसा असतो? कॉन्व्हेक्स असतो. आणि याच्या ऑपोजिट साइडला सी हियर, इथे दिसेल तुम्हाला ही जी अरेंजमेंट दिसते, हा कॉन्केव झाला. इट इज मोर कॉन्केव इन कंपॅरिझन टू युअर सिस फेस. मग जे कॉन्केव सिस्टम ज्या भागामध्ये प्रेझेंट असतील त्याला तुम्ही काय म्हणणार? ट्रान्स फेस ऑर मॅच्युरिंग फेस. म्हणजे हा यांचा सिस फेस झाला जो की कॉन्व्हेक्स आहे, आणि हा फेस जो दिसतोय तुम्हाला त्याला तुम्ही ट्रान्स फेस म्हणणार. सी हियर, म्हणजे मोर कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर इज देअर, म्हणून सॉरी मोर कॉन्केव स्ट्रक्चर इज देअर. असा फोल्ड झालेला दिसतोय, दिस लाईक दिस. तर एक खाली काढू आपण, थोडी जास्त कॉन्केव त्याला काढून घेऊ. अशी एक सिस्टम काढू. तर या फेसला मध्ये सुद्धा असतील प्रेझेंट, यामध्येही प्रेझेंट आहे. ठीक आहे. हा, तर याला म्हटले तुम्ही ट्रान्स फेस, किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता मॅच्युरिंग फेस. मॅच्युरिंग फेस सुद्धा म्हणू शकता. ठीक. आणि मध्ये ज्या शीट्स दिसतात त्याला तुम्ही काय बोललेत? मीडियन फेस. आता कशामध्ये काय प्रेझेंट असतं ते बघू आपण. फक्त हे दोन समजून घ्या तुम्ही. जो न्यूक्लियस कडे फेस करून असेल, जो कॉन्केव असेल, त्याला म्हणायचं तुम्ही सिस फेस किंवा फॉर्मिंग फेस. आणि जो सॉरी कॉन्केव नाही, कॉन्व्हेक्स. आणि जो कॉन्केव असेल, मोर कॉन्केव असेल, आणि विच फेसेस टुवर्ड्स द मेम्ब्रेन. आता ऑब्वियस इथे न्यूक्लियस असेल तर इथे काय प्रेझेंट असणार तुमचा? सेल मेम्ब्रेन. कारण दिस विल बी युअर सेल. तर याला म्हणा तुम्ही सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन कडे, अरे समजून घ्या, लिहिता येत नाहीये. सेल मेम्ब्रेन कडे फेस करून जो पार्ट असेल तो ट्रान्स फेस, आणि न्यूक्लियस कडे फेस असेल तो सिस फेस. आणि इथे अरेंजमेंट कशी यांची? कन्सेंट्रिक अरेंजमेंट. क्लिअर आहे. आता मी उलटी डायग्राम काढली आहे, फक्त कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव सरफेस आपल्याला सांगायचा होता म्हणून. तर मध्ये असेल तुमचा मीडियन फेस. क्लिअर. आता हे जे सिस आणि ट्रान्स फेस असतात, दोन्ही फेस, दीज आर एंटायरली डिफरंट.
त्यांचं नेचर डिफरंट असणार. काय बोललो आपण, सिस अँड ट्रान्स फेस ऑफ द ऑर्गेनेला एंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड. हा फेस आणि हा फेस नेचर वाईज दे वुड बी एंटायरली डिफरंट. त्यांचं स्ट्रक्चर इकडे कॉन्व्हेक्स इकडे कॉन्केव्ह आहे, तसे ते डिफरंट असतील, परंतु त्यांचे इंटरकनेक्शन असणं गरजेचं आहे. का असेल तर ते मेकॅनिझम मध्ये आपण बघू. ठीक आहे, फक्त इतकं लक्षात ठेवा, सिस फेस आणि ट्रान्स फेस दोन्हीही फेस हे कसे असणार, एंटायरली डिफरंट. त्यांच्यामध्ये साम्य असणार नाही, सारखेपणा असणार नाही. ठीक, वेल सेकंड कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला सेकंड पार्ट कुठला आपल्या गोल्गी कॉम्प्लेक्सचा, गोल्गी बॉडीचा, दॅट इज ट्यूब्यूल. दीज आर ब्रांच्ड अँड इरेग्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर असोसिएटेड विथ सिस्टम. आता ह्याच्या सिस्टम तुम्हाला दिसत आहे, तर यांच्यासोबत एक ट्यूब सारखे स्ट्रक्चर, ब्रांच स्ट्रक्चर इथे प्रेझेंट दिसतात. सी हिअर हे ब्रांच सारखं तुम्हाला दिसतंय, तर ते स्ट्रक्चर जे असेल त्याला म्हणणार तुम्ही ट्यूब्यूल्स. समजलं? सिस्टम ह्या ब्रांच होत्या का, सिस्टम्स आर अनब्रांच्ड, परंतु ट्यूब्यूल्स ज्या की सिस्टमला असोसिएट आहेत, त्याला जोडल्या गेलेल्या आहेत, आणि विच आर ब्रांच. अँड थर्ड पार्ट इज युअर वेसिकल. वेसिकलच्या स्वरूपात, वेसिकल तुम्ही याला म्हणता, दीज आर वेसिकल्स. सी वेसिकल कशाला म्हणतो रे आपण, की गोल स्ट्रक्चर, स्पेरिकल स्ट्रक्चर, त्याला म्हणतो आपण वेसिकल्स. ट्रान्झिशन वेसिकल्स अँड मॅच्युअर वेसिकल्स असे दोन याच्यामध्ये टाइप असतील. ट्रान्झिशन वेसिकलचा मिनिंग काय, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तो कन्वर्ट होणार किंवा तो चेंज करणार आफ्टर हॅव्हिंग प्रोसेस्ड द सबस्टन्स. सबस्टन्सला प्रोसेसिंग केल्यानंतर तो त्यांचा ट्रान्झिशन फॉर्म मध्ये जाणार, म्हणून त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन वेसिकल्स आणि मॅच्युअर वेसिकल्स असे वेसिकल याच्यामध्ये प्रेझेंट असतात. का, तर तेही आपण समोर बघू. ओके, आता नेक्स्ट काय सांगितलंय आपण, त्याचा एक स्ट्रक्चर बघतोय, त्याचे सिस फेस, ट्रान्स फेस, मीडियन फेस, त्यांची केमिस्ट्री आता बघून घेऊ आपण. तर केमिस्ट्री काय सांगते, सायटोकेमिस्ट्री म्हणजे हा जो सेल्युलर ऑर्गेनेल आहे याच्यामध्ये कुणाचा प्रपोर्शन किती आहे, हा कशाने बनलेला आहे, ती जी इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनला वी विल कॉल इट ॲज अ सायटोकेमिस्ट्री. ऑलरेडी मी मेन्शन केलंय, इक्वल प्रपोर्शन ऑफ, कुठे लिहिले आपण, इक्वल क्वांटिटी ऑफ लिपिड अँड प्रोटीन इज देअर. दोघांचं इक्वल प्रपोर्शन यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. कार्बोहायड्रेट सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. चॅप्टर म्हणतोय या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला समजून सांगितलंय. वेल, नंतर इट शो स्टेनिंग बाय सिल्वर अँड ऑस्मियम. जसं की आपण काल ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं, ग्राम स्टेनिंग टेक्निक. तर त्या ग्राम स्टेनिंग टेक्निक मध्ये आपण कशाचा वापर केला होता, डाय वापरली होती आपण, राईट, ग्राम स्टेनिंग टेक्निक. तर त्याच्यामध्ये ज्या डाय वापरल्या होत्या, जशा की क्रिस्टल व्हायलेट ही डाय वापरली आपण. ठीक, नंतर सॅफ्रॉनिन डाय, या दोन डायचा आपण ग्राम स्टेनिंग टेक्निक मध्ये वापर केला होता. सिमिलर म्हणजेच काय, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे होते त्यांनी काय केलं की ह्या क्रिस्टल व्हायलेटचा पर्पल कलर हा ओढून घेतला आणि दे बिकेम कलर्ड. दॅट्स व्हाय ॲज द सेल ऍक्सेप्ट्स इट्स अ पेप्टिडोग्लायकन लेअर ऍक्सेप्ट्स दिस स्टेन और दिस डाय, म्हणून त्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह म्हटलो. आणि या सेकंड जो ग्राम निगेटिव्ह होता त्यांनी ही स्टेन ऍक्सेप्ट केली नाही, दॅट्स व्हाय दॅट बिकेम युअर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सिमिलरली जर स्टेनिंग टेक्निकनी जर आपल्याला बघायचा झाला हा, तर कुठली स्टेन हा ऍक्सेप्ट करणार, सिल्वर किंवा ऑस्मियम ही स्टेन गोल्गी बॉडी ही ऍक्सेप्ट करणार. राईट, ओके. गोल्गी मेम्ब्रेन झालाय आपला. मॅच्युरिंग फेस इज हायस्ट. मॅच्युरिंग फेस मध्ये देयर इज हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉलिसॅकॅराइड्स. कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे बोललो आपण. तर कार्बोहायड्रेट त्याच्यापैकी पॉलिसॅकॅराइड कशाला म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. बायोमॉलिक्यूल मध्ये हे डिटरमाइन झालेलं आहे. तर हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन, आता दोन फेस आहेत आपल्याकडे, मी इथे असं लिहितोय सिस फेस आणि अनदर फेस विच वॉज फेसिंग टुवर्ड्स प्लाझ्मा मेम्ब्रेन वॉज युअर ट्रान्स फेस. तर या ट्रान्स फेसला पॉलिसॅकॅराइड कॉन्सन्ट्रेशन इज मोर. पॉलिसॅकॅराइड कॉन्सन्ट्रेशन इज मोर. रिझन असणार याला काहीतरी, कारण मीडियम फेस मधून जेव्हाही तुमच्या व्हेसिक्युलर फॉर्म मध्ये प्रोसेस झाले सबस्टन्सेस बाहेर पडायचे असतात, तर त्याचं मॉडिफिकेशन होत आहे आणि मॉडिफिकेशन होण्यासाठी इथे पॉलिसॅकॅराइडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार. ठीक आहे. ऑल्सो कंटेन्स कॅरोटिनॉइड्स, फॅटी ऍसिड्स अँड व्हिटॅमिन सी. सायटोकेमिस्ट्री बघतो आहोत आपण, तर हे ऍडिशनल कंपोनंट सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. काय, कॅरोटिनॉइड आहेत, फॅटी ऍसिड सुद्धा आहेत आणि व्हिटॅमिन सी सुद्धा तिथे प्रेझेंट असेल. वेल, आणि मेनी एन्झाइम्स आर असोसिएटेड विथ गोल्गी कॉम्प्लेक्स. आता ते एन्झाइम्स कुठले आहेत, काय आहेत त्याची आपल्याला आवश्यकता नाही, फक्त जस्ट सायटोकेमिस्ट्री म्हणजे त्यांचे केमिकल कंपोनंट कुठले कुठले प्रेझेंट असतात गोल्गी बॉडीमध्ये. परत एक वेळा बघू, कुठली डाय ऍक्सेप्ट करतो, सिल्वर किंवा ऑस्मियम डाय. कोणते कोणते सबस्टन्सेस प्रेझेंट असतात, तर प्रोटीन आणि लिपिड्स इक्वल प्रपोर्शन मध्ये. कार्बोहायड्रेट सुद्धा प्रेझेंट असतात. पॉलिसॅकॅराइड, कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्याला म्हणतो आपण. पॉलिसॅकॅराइडचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त असणार, तर ट्रान्स फेसला इन कंपॅरिझन टू सिस फेस. आणि अदर कंपोनंट्स लाईक कॅरोटिनॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि फॅटी ऍसिड्स आर ऑल्सो प्रेझेंट and many enzymes are even associated with this structure. Clear?
मग पुढे काय म्हणतोय आपण, सायटोकेमिस्ट्री झाली आता आपली. आता याचं बायोजेनेसिस म्हणजे की हा जसं की सेल डिव्हाइड होते, एक मायटोसिस असेल, मिओसिस असेल, व्हॉट एव्हर द प्रोसेस इज राईट. मग मायटोसिस मध्ये काय होणार, अगोदर कॅरिओकायनेसिस होत आहे, नंतर सायटोकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिस मध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होणार, म्हणजे ऑब्व्हियसली न्यूक्लियस इज अ सेल्युलर ऑर्गेनेल. हा सेल्युलर ऑर्गेनेल अगोदर डिव्हाइड होतो. का डिव्हाइड होतो, कारण आता एका सेल पासून दोन सेल बनणार, ठीक आहे ना. सपोज दिस इज अ सेल अँड न्यूक्लियस. सगळ्यात पहिली प्रोसेस काय होणार की हे दोन न्यूक्लियस तयार होतील, असं म्हणू आपण कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस या सेल मध्ये कॅरिओकायनेसिस झाले. आता त्या प्रोसेसच जाऊ द्या, त्याच्यावर आपल्याला गरज नाही, तो पॉइंट ऑफ डिस्कशन नाही आपला. तर हे दोन काय तयार झाले, एकाचे दोन न्यूक्लियस झाले. का झाले, कारण आता या सेलचा मी असं न दाखवता इथेच दाखवतो, ही एक सेल तयार होणार आणि ही दुसरी सेल तयार होणार, म्हणजे दोन सेलसाठी दोन न्यूक्लियस लागतील, म्हणून न्यूक्लियस डिवाइड झाला. सिमिलरली याचं बायोजेनेसिस सुद्धा होणं गरजेचं आहे, कारण सेल डिव्हिजनच्या वेळी प्रत्येक सेल्युलर ऑर्गेनेल हा डिवाइड होणार, ठीक आहे ना. मग जर का डिवाइड होणार, कारण त्या सेलमध्ये सगळे सेल्युलर ऑर्गेनेल लागतील की नाही. जसा न्यूक्लियस डिवाइड झाला तर बाकीचे सेल्युलर ऑर्गेनेल सुद्धा डिवाइड होतात. तर तीन हायपोथेसिस याचे मांडलेले आहेत की गॉल्गी बॉडी ही कशी तयार झाली असेल. तर त्याच्यापैकी पहिलं हायपोथेसिस आपल्याला काय सांगताय की दिस गॉल्गी बॉडी इज इदर फॉर्म्ड फ्रॉम आउटर सरफेस और आउटर लेयर ऑफ न्यूक्लियस और फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच आउटर लेयर ऑफ न्यूक्लियर एन्व्हलप, एक तर याच्यापासून तयार झालेला असावा, किंवा सेकंड काय तुमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्यापासून तयार झालेला असावा. हे एक हायपोथेसिस आहे. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्टडीज जर केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं. वेल, सेकंड हायपोथेसिस काय सांगताय, सायटोप्लाझ्मिक व्हेसिकल्स ऑफ स्ट्रक्चर. सायटोप्लाझम मध्ये जे व्हेसिक्युलर स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात त्यांच्यापासून गॉल्गी बॉडी तयार झालेली असावी किंवा होत असावी. थर्ड हायपोथेसिस सांगते तुम्हाला डिव्हिजन ऑफ गॉल्गी बॉडी इज ऑलरेडी प्रेझेंट. म्हणजे सपोज दिस इज अ सेल, सेलमध्ये न्यूक्लियस आणि इथे ही तुमची अशी कन्सेंट्रिक अरेंजमेंट, सरळ सरळ काढतोय मी सिंपल, ही तुमची गॉल्गी बॉडी प्रेझेंट असेल, ठीक आहे. याला म्हणाल तुम्ही गॉल्गी बॉडी, ही ऑलरेडी सेल मध्ये प्रेझेंट आहे. मग ऑलरेडी प्रेझेंट असणारीच अगोदर डिवाइड होत असावी. परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही जेव्हा बघता तर तेव्हा बाकीचे ऑर्गेनेल जसे डिवाइड होताना दिसतात, तर तसे गॉल्गी बॉडी ही डिवाइड होताना दिसत नाही. हे काय फक्त हायपोथेसिस झालाय, हे एक अंदाज मांडलेला आहे. परंतु एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि न्यूक्लियसचा आउटर लेअर यांच्यापासून मात्र निश्चित गॉल्गी बॉडी तयार होत असावी. तर हे झालं बायोजेनेसिस. तर हाऊ गॉल्गी बॉडीज आर प्रोड्युस्ड. मग त्या प्री एक्झिस्टिंग गॉल्गी बॉडी ज्या होत्या त्यांच्यापासून तयार झाल्यात का, नाही, त्यांच्यापासून तयार झाल्या नाहीत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम और न्यूक्लियसचा आउटर लेअर, न्यूक्लियर एन्व्हलपचा आउटर लेअर ज्याच्याशी कोण असोसिएट असतात, डायरेक्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच असतो ना असोसिएट, आणि त्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट असतात. म्हणजे न्यूक्लियरच्या आउटर लेअरवरती सुद्धा रायबोझोम प्रेझेंट आहे. म्हणजेच तिथे काहीतरी ह्या गॉल्गी बॉडीचं प्रोडक्शन होत असावं, ठीक आहे. तर हे बायोजेनेसिस म्हणजे सिंथेसिस लिहू आपण, सिंथेसिस ऑफ गॉल्गी बॉडी. समजलं तुम्हाला तीन हायपोथेसिस. परंतु हा जो तिसरा आहे याची संभावना, याचा चान्स हा कमी आहे, कारण सेल डिव्हिजन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये जर क्लिअरली बघितलं तर हे सापडत नाही. दॅट इज वाय. ओके, बायोजेनेसिस झालाय. ओके, ठीक. नंतर काय सांगितलं आपलं मेकॅनिझम. आता यांचं जे स्ट्रक्चर ह्या इमेज मध्ये, थोडीशी मोठी करतो मी इमेज, समजायला अजून थोडं सोपं होईल आपल्याला. वेल, इकडे बघा. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, दिस इज युअर न्यूक्लियस, दिस इज अ न्यूक्लियस. हा न्यूक्लियस, ठीक आहे. न्यूक्लियसचा मेम्ब्रेन, या न्यूक्लियसच्या मेम्ब्रेन पासून हे डायरेक्ट असोसिएट, आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस त्याला असोसिएट असणारं हे जे ट्युब्युलर किंवा लॅमेलर स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, शीट लाईक स्ट्रक्चर जे दिसतंय, या शीट लाईक स्ट्रक्चरलाच तुम्ही काय म्हणायचं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणायचंय. रेटिक्युलमचा अर्थ काय होतोय, रेटिक्युलम मीन्स इट इज सिम्पली अ नेटवर्क. रेटिक्युलेशन म्हणजे नेटवर्क. हे जे स्ट्रक्चर मी आता इथे याला ओव्हर राईट करतोय किंवा काय म्हणतो ओव्हर ड्रॉ करतोय, हे स्ट्रक्चर कुणापासून तयार झालंय बघा, तर इट इज असोसिएटेड विथ द आउटर एन्व्हलप, आउटर लेअर ऑफ युअर न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या बाहेरच्या भागातून आलाय. हे जे पिंक कलर तुम्हाला दिसतात, पिंक कलर, हे पिंक कलर म्हणजेच काय, दीज आर रायबोझोम्स. काय असतील हे, रायबोझोम. आता पूर्ण पार्ट वरती तुम्हाला पिंक कलरचे डॉट दिसत नाही, हे जे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर ज्या पार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय, तर त्याला तुम्ही काय म्हटले, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बघू आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये डिटेल.
रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे असा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट की ज्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट असतील, आणि स्मूथ हे इकडे दिसतं तुम्हाला ट्युब्युलर फॉर्म मध्ये. याच्यावरती तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात का, ग्रॅन्युल दिसतात का, नाही, म्हणून याला म्हणायचं तुम्ही स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. क्लिअर आहे. आता बघा तुम्ही या मेकॅनिझम बघतोय, अगोदर आपण समजून घेऊ. न्यूक्लियसला फेस करणारा, आता हा सिस फेस ऑलरेडी आपण सांगितलंय, हा न्यूक्लियस आणि इकडे बाहेर काय असणार तुमचा सेल मेम्ब्रेन. प्रोटीन सिक्रेट झालेत, म्हणजेच याला मी असं काढतो इथे, हा जो लेअर दिसतोय तुम्हाला, तर याला म्हणाल तुम्ही, लिहू आपण, याला म्हणतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. कळते. प्लाझ्मा मेम्ब्रेन कडे फेस असणारा पार्ट म्हणजे कोणता झाला, ट्रान्सफेस. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन कडे फेस करणारा तुम्हाला हा सिस फेस, इथे लिहितोय मी सिस फेस, आणि हा झाला तुमचा ट्रान्सफेस. स्ट्रक्चर मध्ये आपण बोललो होतो. ठीक. आता ह्या सिस्टरने एंडो हा काय झाला, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथे आता प्रोटीन तयार होणार, कारण रायबोझोम प्रेझेंट आहे, आणि रायबोझोम्स आर कॉल्ड एज प्रोटीन फॅक्टरीज. मग प्रोटीन फॅक्टरी आहे म्हणजे आता प्रोटीन तयार झाले. जेव्हा प्रोटीन तयार होतात, तर हे स्ट्रक्चर मला परत ओव्हरराईट केलेलं मला हे करू द्या. ठीक आहे. जेव्हा प्रोटीन तयार होतील, तयार झाल्यानंतर यांच्या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या ह्या काय झाल्या, एजेस झाल्या, तर याच्यापासून असं एक बल्जिंग फॉर्म असा तयार होईल. बल्ज, इथे बल्जिंग फॉर्म तुम्हाला दिसतोय, तर याला तुम्ही सरळ सरळ काय म्हणा, बर्ड सारखं स्ट्रक्चर तयार झालंय. म्हणजे हे बर्ड तयार होणार का, कारण आता याला बाहेर पडायचंय. ठीक आहे. आता बाहेर पडलेत, तर हे इथे तुम्हाला दिसते बाहेर पडलेत, तर कुठल्या स्वरूपात दिसतात, हे आतमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतील, मी त्याला लिहितोय, आणि वरचा जो आहे हा झाला तुमचा व्हेसिकल. म्हणजेच जे प्रोटीन्स आता तुमच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये तयार होतील, ते बाहेर पडतील आणि व्हेसिकलच्या स्वरूपात ते काय होणार, पॅक होणार. मग हे जे व्हेसिकल आहे, तर या व्हेसिकलचं स्वरूप बदललं आणि इथं आता सर्क्युलर झालंय. हा जो व्हेसिकल दिसतोय त्याला म्हणा तुम्ही ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. स्टोरेज व्हेसिकल प्रेझेंट असतील, ट्रान्सपोर्ट व्हेसिकल सुद्धा प्रेझेंट असतील. कारण स्टोरेज व्हेसिकल जेव्हा गॉल्गी बॉडी मधून जाणार, हे जे गोल दिसत आहेत तुम्हाला, त्याला स्टोरेज व्हेसिकल म्हणा. इन शॉर्ट समजण्याचा मुद्दा लक्षात घ्या, याच्यापासून जे प्रोटीन्स आता रॉ फॉर्म मध्ये तयार झाले, त्यांची प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुमचे प्रोटीन बाहेर पडलेत, त्या ट्रान्सपोर्ट व्हेसिकल मध्ये पॅक झालेत, यांनी ट्रान्सफर केलंय, याच्या एजला आता हा व्हेसिकल अटॅच होणार आणि याचे कंटेंट आतमध्ये सोडून देणार. हे जे आतमध्ये, याच्या आतमध्ये काय होते, प्रोटीन्स होते. हे प्रोटीन त्यांनी काय केलंय, याच्या तुमच्या काय सिस्टमच्या कॅव्हिटीमध्ये त्याला सोडून दिलं. आतमध्ये परत दिसत आहे तुम्हाला, इकडे पिंक कलर, इकडे पिंक कलर, म्हणजे हे सगळे काय प्रोटीन्स आता तुमच्या ह्या लॅमेलीमध्ये आले किंवा ह्या सिस्टम मध्ये आले. ठीक. या सिस्टम मध्ये आल्यानंतर प्रत्येक तुम्हाला डीप स्ट्रक्चर कॅव्हिटी त्याच्यावर दिसेल. हे आतमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे, आणि त्या इंटरकनेक्टेड आपण सांगितलं, त्यांच्यामध्ये स्पेस जरी असेल तरी सुद्धा. तर ह्या वेगवेगळ्या, हा मधला फेज कुठला झाला तुमचा, मेडियन फेज झाला. मेडियन फेज, हा सिस फेज, मेडियन फेज, ट्रान्सफेज, असे 3 फेज झाले. जेव्हा प्रोटीन्स आतमध्ये ह्या कोणत्या स्वरूपात एंट्री केली, व्हेसिकलच्या स्वरूपात एंट्री केली. व्हेसिकल पुन्हा ट्रान्सपोर्ट व्हेसिकलने हे सगळे प्रोटीन्स तुमच्या या सिस्टम मध्ये सोडून दिले. या सिस्टम मध्ये ऑलरेडी आपण सांगितलं की या गॉल्गी बॉडी सोबत वेगवेगळे एन्झाईम असोसिएट असतात. मग याच्यामध्ये काय प्रेझेंट असतील, वेगळे एन्झाईम्स विल बी प्रेझेंट विथ युअर सिस्टम. मग त्यांचं मॉडिफिकेशन होणार, प्रोसेसिंग होणार, अँड दॅट इज वाय वी कॉल दिस स्ट्रक्चर गॉल्गी बॉडी ऍज अ प्रोसेसिंग युनिट ऑफ सेल. याला फॅक्टरी ऑफ सेल, प्रोसेसिंग फॅक्टरी सुद्धा म्हणतात सेलची. ठीक आहे. आणि पॅकेजिंग युनिट सुद्धा म्हणतात, म्हणजे त्याच्यात ट्रान्सपोर्टही होणार, प्रोसेसिंग होणार, त्यांची पॅकेजिंग होणार. आणि ज्या स्वरूपात त्यांनी एंट्री केली होती, कोणत्या स्वरूपात एंट्री केली होती, व्हेसिकलच्या आतमध्ये आले, प्रोटीन रिलीज झाले, परत त्यांच्यामध्ये एन्झायमॅटिक ऍक्शन झाल्या. या मीडियम फेज मध्ये त्याच्यामध्ये पॉलिसॅकराइड ऍड झालेत किंवा शुगर ऍड झाली, म्हणजे त्याचं मॉडिफिकेशन होतंय. या फेजला शुगर ऍड होते, लक्षात ठेवायचंय. मग शुगर ऍड केली आहे, वेगवेगळे एन्झाईम्सची त्याच्यावरती ऍक्शन झाली, ते पुढे चाललेत, आणि फायनली जेव्हा त्याला बाहेर पडायचंय, तर इथे सुद्धा एक बल्जिंग तयार झालंय, बडिंग. आणि या बर्ड सारखा, म्हणून त्याला बर्ड ऑफ म्हणतो आपण, त्याचं बडिंग होणे. तर बर्ड झाली आणि परत व्हेसिकलच्या स्वरूपातच हे प्रोटीन्स बाहेर पडले. परत एक वेळा रिपीट करतोय, प्रोटीन्स कुठे तयार झाले, आर्या. प्रोटीन्स आता बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर कोणत्या स्वरूपात, ते आतमध्ये एंट्री करणार, गॉल्गीच्या व्हेसिकलच्या स्वरूपात. मग या व्हेसिकलने आतमध्ये एंट्री केली, प्रोटीन्स आतमध्ये आले, त्यांच्यावरती प्रोसेस झाली, त्याच्यामध्ये शुगर ऍड झाली, वेगवेगळे एन्झाईम्स प्रेझेंट होते यांच्या सिस्टममध्ये, यांच्या कॅव्हिटीमध्ये. आणि आता त्याला बाहेर पडायचं, तर इट विल फ्यूज विथ द ट्रान्सफेज. सिस फेजने एंट्री केली, अगोदर त्याला फ्यूज झाला होता, आता यालाही फ्यूज झाला आणि फ्यूज होऊन बाहेर पडला.
कोणत्या स्वरूपात बाहेर पडला? व्हेसिकलच्या स्वरूपातच बाहेर पडला. म्हणजे आता याची पॅकेजिंग सुद्धा झाली, आतमध्ये काय झाली याची प्रोसेसिंग, ठीक आहे ना. आणि बाहेर पडताना सेकंड प्रोसेस काय झाली तर पॅकेजिंग झाली. म्हणून तर आपण याला प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग युनिट ऑफ सेल म्हणतो, बरोबर की नाही. मग हे व्हेसिकल आलंय, आता हे ट्रान्सफर होतंय, पुढे चाललंय. हा एक व्हेसिकल दिसतोय तुम्हाला. आता तुम्हाला हे जे प्रोटीन्स आहेत, प्रोसेस केलेले प्रोटीन आहेत, तर हे व्हेसिकल मध्ये पॅक आहेत. खरं तर हे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल झाले, तरी व्हेसिकल परत काय होणार? बर्स्ट होणार. सॉरी, अगोदरच बर्स्ट नाही होणार. हे व्हेसिकल पुढे आले, आता ओपन दाखवलंय कारण आतमध्ये प्रोटीन दिसतात आपल्याला. आणि आता ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला दिसतोय, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत आता परत हे व्हेसिकल काय झालं? फ्यूज. त्याचे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला जाऊन असं अटॅच झालंय. अटॅच झालं आणि यांनी आता हे प्रोटीन रिलीज केले. प्रोटीन्स आर सिक्रेटेड. कुठे सिक्रेट झाले? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सिक्रेट केले. समजतंय? म्हणजेच इन शॉर्ट हे दोन एकमेकांच्या जवळ का प्रेझेंट असतात? एंडोमेम्ब्रेन सिस्टम मध्ये आपण बघितलंय की लायसोझोम, व्हॅक्युल्स, तुमच्या गोल्गी बॉडी आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, इट फॉर्म्स युअर एंडोमेम्ब्रेन सिस्टम. ते एकमेकांच्या कनेक्टेड का असतात? कारण त्यांची प्रोसेस, याच्यापासून निघणारे प्रोडक्ट हे गोल्गी बॉडी मध्ये जाणार. गोल्गी बॉडी मधून वन थिंग, आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट काय सांगितला? लायसोझोम. तर लायसोझोम इज अ टाइप ऑफ स्टोरेज व्हेसिकल. लायसोझोम कसा असतो? लायसोझोम इज अ स्टोरेज व्हेसिकलर फॉर्म. हे आपण ट्रान्सपोर्ट व्हेसिकल किंवा स्टोरेज व्हेसिकल बोलतो की नाही. आता हे ट्रान्सपोर्ट करणार आहेत, ट्रान्सपोर्ट करतायत, पण स्टोरेज व्हेसिकल सुद्धा असतील. स्टोरेज व्हेसिकल डायरेक्ट फक्त तुमच्या इंट्रासेल्युलरली रिलीज होणार, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जातील का? नाही. आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनला हा फ्यूज झाला आणि प्रोटीन बाहेर पडले, कुठे आले सांगितलं आपण? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये. तर त्या प्रोसेसला तुम्ही कुठली प्रोसेस म्हणणार? बाय प्रोसेस ऑफ एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस प्रोसेसनी एक्झोमिस आउट, सायटो म्हणजे सेलच्या आउट ते रिलीज झाले, प्रोटीन्स आर रिलीज. आणि डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गेनेल किंवा वेगवेगळे सेल्स, तसं त्यांचा ट्रान्सपोर्ट आता पुढे होणार. ठीक. सो दिस इज हाऊ मेकॅनिझम ऑफ ट्रान्सपोर्ट, इट्स पॅकेजिंग अँड प्रोसेसिंग टेक्स प्लेस इन गोल्गी बॉडी. एक एक पॉइंट बघू आपण आता. सिस फेस रिसीव्स अँड मॉडिफाईज प्रोटीन्स प्रोड्यूस्ड बाय आरईआर. इथे तयार झाले, सिस फेसने रिसीव्ह केले, त्याला मॉडिफाय केलं, बोललो आपण. The medial system adds sugars and proteins and lipids to form lipoproteins. इथे काय बोललो आपण? एन्झाइम प्रेझेंट आहे, शुगर प्रेझेंट आहे, लिपिड प्रेझेंट आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे. मग आता लिपिड आणि प्रोटीन एकत्र येतील आणि त्यांच्यापासून कुठलं स्ट्रक्चर तयार होणार? लिपोप्रोटीन. लास्ट युनिट मध्ये क्वेश्चन विचारला होता तुम्हाला, विच आर द मेजर फंक्शन्स ऑफ गोल्गी बॉडी और गोल्गी कॉम्प्लेक्स? फॉर्मेशन ऑफ ग्लायकोलिपिड अँड ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोलिपिड म्हणजे कार्बोहायड्रेट पार्ट सुद्धा आहे, लिपिड पार्ट आहे, आणि कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पार्ट आहे, मग ते झाले तुमचे लिपोप्रोटीन. ठीक आहे, सॉरी, ग्लायकोप्रोटीन. मग यांच्यामध्ये काय झालं? मीडियम फेस मध्ये लिपिड ऍड झाला, प्रोटीन ऍड झाला, शुगर ऍड झाला, आणि लिपोप्रोटीन्स तयार झाले, ग्लायकोप्रोटीन्स तयार झाले, आणि ग्लायकोलिपिड्स ही तयार झाले. ठीक. द ट्रान्स फेस अगेन मॉडिफाइज द मटेरियल अँड पॅकेजेस इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल टू ट्रान्सपोर्ट व्हेसिकल, टू ट्रान्सपोर्ट आउटसाइड. आय मीन इकडे व्हेसिकलच्या स्वरूपात आला, त्यांनी आतमध्ये कंटेंट सोडून दिले, मॉडिफाय झाले. शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, लिपिड्स काय जे ऍड व्हायचे झाले, वेगवेगळे प्रोडक्ट तयार झाले, आणि बाहेर पडताना परत व्हेसिकलच्या स्वरूपातच तयार झाला, आणि आता तो पुढे ट्रान्सपोर्ट झाला. क्लिअर? पुढे जाऊ. प्रोटीन्स अरायव्हिंग ऍट, पासिंग थ्रू अँड एक्झिटिंग द जीसी डू सो थ्रू सिरीज ऑफ एक्सचेंजेस बिटवीन व्हेसिकल्स. आता जे प्रोटीन अराईव्ह होतात सी स्पेसला, मध्ये त्यांची प्रोसेसिंग होणार किंवा त्याच्यामधून पास होतात, आणि जेव्हा गोल्गी कॉम्प्लेक्स मधून एक्झिट घेतात त्यावेळी त्यांच्यामध्ये भरपूर सारा एक्सचेंज होतो. कुठे? व्हेसिकल्स मध्ये. व्हेसिकल्स मध्ये एक्सचेंज होणार त्या मटेरियलचं. प्रोटीन्स synthesized by ribosomes on RER are surrounded by portion of ER membrane which eventually bursts from the surface to form a transport vesicle. काय सांगितलं आपण? हे तुमचा काय होता? समजा this was the structure of न्यूक्लियस. इकडे न्यूक्लियस, हा तुमचा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. जेव्हा हे प्रोटीन्स तयार झालेले होते, यांना बाहेर पडायचं होतं, तर हा जो सरफेस दिसतोय, तर इथे असा फ्यूज झाला होता. आपण ऑलरेडी सांगितलं की त्याचं बडिंग झालंय, आणि कोणत्या स्वरूपात बाहेर पडला हा? तर इट इज एलिमिनेटेड और एक्सक्रीटेड इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल. त्या लाईनचा मिनिंग झाला. तर ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स मूव्स टुवर्ड द एंट्री फेस. एंट्री फेस म्हणजे सिस फेस. सिस फेस कडे आता इकडे तुमची काय होती? कॉन्केव्ह सरफेस असणारा एरिया होता तुमचा हा सिस फेस. तर हेच व्हेसिकल आता कुठे ट्रान्सपोर्ट झालंय? सिस फेस कडे ट्रान्सफर झालंय. ठीक. The transport vesicle fuses with the entry phase of GC Golgi complex, releasing protein in the cistern. आता हा आलाय, हा व्हेसिकल इकडे पुढे आलाय
असं लिहू आपण, हा आलाय आणि इथे असा आता हा फ्यूज झाला. फ्यूज झाला म्हणजे इथे अशी स्पेस होणार, हा असं याच्याशी फ्यूज झाला. याच्यामध्ये काय प्रेझेंट होतं, याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट होते. आता हे प्रोटीन त्याने आतमध्ये रिलीज केले. ठीक आहे ना, क्लिअर आहे. बाहेर पडताना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फ्यूज झाला, व्हेसिकलच्या स्वरूपात बाहेर पडला, व्हेसिकल पुढे आलं, व्हेसिकल फ्यूज झालं कुणाला, सी स्पेसला, आणि प्रोटीन आतमध्ये त्यांनी सोडून दिले. ठीक आहे, ओके पुढे जाऊ. The proteins are modified and move from entry phase into or more medial system via transfer vesicle that bursts from the cistern edges. पुन्हा तेच, मग आता एका सिस्टम मधून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असे पुढे 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 ट्रान्सपोर्ट व्हेसिकलच्या माध्यमातून जाणार. ठीक आहे ना. वेल, enzymes in the median system modify the protein to form glycoproteins, glycolipids and lipoproteins. ऑलरेडी सांगितलंय मीडियम फेज जो होता मधला, त्याच्यामध्ये काय वेगवेगळे एन्झाईम प्रेझेंट आहेत. तर ते एन्झाईम काय करतात, त्या प्रोटीनचं, कार्बोहायड्रेटचं आणि लिपिड्सचं मॉडिफिकेशन करतात आणि त्याच्यापासून ग्लायकोप्रोटीन्स, then your glycolipids and lipoproteins are synthesized. This is how it is termed as processing and packaging unit of the cell. Well, चलो आगे बढ़ते हैं. फिर नेक्स्ट काय होणार, प्रोसेस प्रोटीन्स लिव्ह और एक्झिट द फेस. प्रोसेस, आता प्रोसेसिंग झाली, एन्झाईम वगैरे ऍड झाले, लिव्ह द एक्झिट, इथे एक्झिट पाहिजे, फेस इन व्हेसिकल्स दॅट डिलिव्हर देअर कंटेंट टू द सेल्युलर ऑर्गेनेल. म्हणजे त्याने आता परत व्हेसिकलच्या स्वरूपात बाहेर पडला. ऑलरेडी मेकॅनिझम मी तुम्हाला समजून सांगितलंय, फक्त लाईन्स बघून घ्या. सम proteins leave the exit phase in vesicles that are called as storage vesicles. आता एक्झिट फेज पासून एक स्टोरेज व्हेसिकल सुद्धा बाहेर पडणार. आता स्टोरेज व्हेसिकल म्हणजे काय, हे असं मोठ्या स्वरूपाचं असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट असतील. ठीक आहे, किंवा काही जे एन्झाईम फिल झालेले असतील आणि त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, लायसोझोम. तसंही आपण बोलतो की लायसोझोम इज फॉर्म्ड बाय टू सेल्युलर ऑर्गेनेल. लायसोझोम कुणाकुणापासून तयार होतोय, मग ऑब्व्हियसली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरी काय, गोल्गी बॉडी. डायरेक्टली कुणापासून तयार होतोय, गोल्गी बॉडी पासून होतोय. आणि ईयर पासून कसा तयार होतोय लायसोझोम, इनडायरेक्टली. का इनडायरेक्टली, कारण याचे प्रोडक्ट गोल्गी बॉडी मध्ये जातात, तिथे त्यांचं प्रोसेसिंग होणार आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर स्टोरेज व्हेसिकल्स तयार होतील आणि ते स्टोरेज व्हेसिकल्स म्हणजेच तुमचं काय, लायसोझोम. म्हणून एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे हे पार्ट आहेत. कोण, ईयर, गोल्गी, लायसोझोम, व्हॅक्युलियम. ठीक, चलो फंक्शन्स. आता या गोल्गी कॉम्प्लेक्सचे फंक्शन काय, व्हेसिकल आलं की सिक्रेशन तर आलंच, बरोबर की नाही. मग इट हॅज सिक्रेटरी फंक्शन, एक सिक्रेशन करणे हे याचं फंक्शन आहे. काय करतोय हा, प्रोटीन सिंथेसाइज्ड इन ईआर आर कन्सन्ट्रेटेड इन गोल्गी कॉम्प्लेक्स अँड ट्रान्सपोर्टेड इनटू झायमोजेन ग्रॅन्युल्स. लक्षात घ्यायचंय, झायमोजेन हा काय झाला, एन्झाईम झाला. या एन्झाईमला रिलीज करण्याचं काम म्हणजे जे प्रोटीन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये तयार झाले होते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन झालं, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आले. कुठे, गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये. आणि कोणत्या स्वरूपात बाहेर पडले, झायमोजेन ग्रॅन्युल्सच्या. वेल, सिक्रेशन ऑफ म्युकस इन गॉबलेट सेल. गॉबलेट सेल माहिती आहे तुम्हाला, या तुमच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये प्रेझेंट असतील, स्टमक मध्ये गॉबलेट सेल प्रेझेंट असतात की ज्यांचं काम काय असतं, म्युकस रिलीज करणे. तर ते सुद्धा फंक्शन कोण करणार, तुमचं गोल्गी कॉम्प्लेक्स करणार. इट इज कनेक्टेड विथ द लिपिड सिक्रेशन, कॉन्सन्ट्रेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ सिक्रेटरी मटेरियल. सिमिलरली इथे जशी प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन केलं, लिपिडचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करणे, म्हणजे जिथे जितकं रिक्वायर्ड आहे तितकं तो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये त्याला तयार करणार आणि त्याचं मॉडिफिकेशन करणार ऍज अ सिक्रेटरी मटेरियल. सेकंड फंक्शन, न्यूरोसिक्रेशन. न्यूरोसिक्रेशन म्हणजे काय, न्यूरोसिक्रेटरी ग्रॅन्युल्स जे असतात ते ईआर मध्ये प्रोड्यूस होतात, कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतोच, बरोबर की नाही. तर न्यूरोसिक्रेटरी ग्रॅन्युल्स आर इवन फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स. थर्ड इज युअर अॅक्रोझोम फॉर्मेशन. अॅक्रोझोम माहिती तुम्हाला, दिस इज युअर स्पर्म. ठीक आहे, हा स्पर्म, याची ती टेल झाली. तर इथे काय तुमचं पूर्ण मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल, इथे डिस्टल आणि प्रॉक्सिमल सेंट्रिओल, आणि इथे तुमचा ओव्हल न्यूक्लियस. या ओव्हल न्यूक्लियसच्या वरती जे कॅप लाईक रिजन दिसतोय, तर यालाच तुम्ही काय म्हणता, अॅक्रोझोम. आणि अॅक्रोझोम मध्ये काय प्रेझेंट असतात, इन अॅक्रोझोम देयर इज प्रेझेन्स ऑफ व्हेरियस लायटिक एन्झाईम्स. म्हणजे एग्सचे जे मेम्ब्रेन असतील, एग्सच्या मेम्ब्रेनचं डायजेशन करण्यासाठी ह्या एन्झाईम्सचा वापर होतो. हे सुद्धा कोणी बनवले, तुमच्या गोल्गी बॉडीने बनवले, म्हणजेच अॅक्रोझोम फॉर्मेशन. वेल, सेल वॉल फॉर्मेशन, पेक्टिन्स अँड हेमिसेल्युलोज हे जे कंपोनंट आहेत
तर हे सुद्धा फंक्शन कोणाचं असतं, गोल्गी बॉडी याच्यामध्ये हेल्प करणार. कशामध्ये, सेल्युलर फॉर्मेशन, पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये पेक्टिन आणि हेमिसेल्युलोज तयार करणे. दीज आर फंक्शन असाइन्ड टू गोल्गी कॉम्प्लेक्स. नेक्स्ट फंक्शन बघू आपण काय तर, लाइसोसोम फॉर्मेशन. ऑलरेडी सांगितलं आपण, दीज आर स्टोरेज वेसिकल. पर्टिक्युलरली प्रायमरी लाइसोसोम्स आर मेड. प्रायमरी लाइसोसोम्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये एक काय म्हणू आपण, प्रोएक्टिव्ह टाइपचे एन्झाइम्स त्याच्यामध्ये स्टोअर केलेले असतील. मग प्रायमरी, सेकंडरी लाइसोसोम ते आपण त्याच्यामध्ये बघू लाइसोसोम मध्ये. आणि ऍक्टिव्हेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं ऍक्टिव्हेशन करणे हे सुद्धा काम कशाचं आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. जसं आपण मायटोकॉन्ड्रिया बोलतो त्याला नाव काय दिलं होतं, लिपिड भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण बोललो होतो लिपोकॉन्ड्रिया. आणि प्लांटच्या केसमध्ये गोल्गी बॉडीला काय म्हटलं आपण, डिक्टेओझोम्स. क्लिअर, वेल. तर या प्रकारे आता आपण पूर्ण त्याचे फंक्शन्स वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. होप गोल्गी कॉम्प्लेक्स इन डिटेल तुम्हाला समजलेलं असावं. त्या गोल्गी कॉम्प्लेक्सच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय प्रेझेंट असतं, सायटोकेमिस्ट्री आपण बघितली, त्याचं बायोजेनेसिस, जसं की सेल डिव्हिजन डबल होत असेल किंवा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्यापासून, किंवा सेल न्यूक्लिअर एन्व्हलपचा आउटर लेअर त्याच्यापासून हे तयार होत असतील, किंवा वेगवेगळे जे व्हेसिक्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असतील सायटोप्लाझ्मिक त्यांच्यापासून सुद्धा तयार होऊ शकत असेल. सिस फेस काय, मीडियन फेस काय, ट्रान्स फेस काय, वेसिकल, ट्रान्सपोर्ट वेसिकल, स्टोरेज वेसिकल. स्टोरेज वेसिकल मध्ये आपण सांगितलं लाइसोसोम इज द मेजर स्टोरेज वेसिकल. लाइसोसोम इज प्रोड्यूस फ्रॉम युअर गोल्गी बॉडी, राईट. सगळे इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये आपल्या झालेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये असंच आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा तसंच कव्हर करू, राईट. थँक्यू व्हेरी मच.